आला, स्थिरावला. डिजिटलायझेशन भारतामधलं आपण बघतो 2006 नंतर टाटा स्काय आणि सगळं आलं, टीव्ही आपला डिजिटल झाला, ऑनलाईन रेडिओ आला, वेब रेडिओ आला, ही सगळी क्रांती आपण बघत होतो. आणि असं म्हणतात की मीडियाची जी डेव्हलपमेंट आहे की ती त्याला जेवढा वेळ लागला त्याच्यापेक्षा हे 30-40 वर्षात झपाट्याने 30-20 वर्षामध्ये जगामध्ये मोठी क्रांती जी झाली ती डिजिटल मीडियाची झपाट्याने झाली. स्पीड ज्याला आपण म्हणतो. तर थोडंसं इथं काही जर्नलिझमचे काही विद्यार्थी नसतील तर त्यांच्या माहितीसाठी मी सांगते की नेहमीच मानवाला असं वाटत राहिले की माहितीची देवाणघेवाण झाली पाहिजे. क्या बात आहे, क्या खबर आहे, काय चाललं तुमच्याकडे, ठीक चाललंय ना. आणि ही आपली जी काही मानवी आस्था आहे विचारण्याची, कम्युनिकेशन, ह्युमन कम्युनिकेशन, हे फार कुतूहल आपल्याला अवतीभोवती काय चाललं, हा सगळा हिस्ट्री जो आपल्या मास कम्युनिकेशनची त्याच्यावर अवलंबून आहे. ते आपल्याला नवनवीन शोध पाहिजे माहिती घेण्याच्या आणि देण्यासाठी. आणि प्रिंटिंगचा शोध तुम्ही जर बघितला आणि ज्युलियस सीझरचं जर तुम्ही थोडंसं पाठीमागे गेला, प्राचीन रोमन साम्राज्य, इसवी सन करून 49 ऍक्टा ड्युराला चौकात लावायचे ते हँडरायटिंगमध्ये. मग आपण म्हणतो की सिव्हिलायझेशन अनेक आले आणि अध्याक्षरांचा शोध लागला अल्फाबेटचा, आणि त्याला आपण सुमेरियन कल्चर 3000 वर्षापूर्वी अल्फाबेटचा शोध लागला असं आपण म्हणतो. क्ले टॅबलेट्स वगैरे भेटतात. आता आपला जो टॅब आहे त्यामुळे ते क्ले टॅब म्हणायचे त्याला. आणि ही सगळी जी बघा तुम्ही इसवी सन पूर्व 49 शतक ते 16 भारतामध्ये 1556 पहिलं प्रिंटिंग प्रेस गोव्याला आलं. तिथून मग कुठे प्रिंटिंगला प्रारंभ हळूहळू झाला. किती वर्ष जावी लागली. पण डिजिटलला मात्र 20-30-40 वर्षांमध्ये आज जगातले 50% लोक ग्लोबली कनेक्ट आहे. आपण 50%. आता त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की ह्याकडे मिळते कुठे. इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन, युनायटेड नेशनची एक महत्वाची संस्था आहे जी स्टँडर्डायझेशन करते इक्विपमेंटसाठी की आपल्याला सेफ पाहिजे, स्पीड पाहिजे, सुरक्षित पाहिजे, स्वस्त पाहिजे सर्व साधनं. ITU, इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन, त्याच्यामध्ये मॉनिटर करतं. सगळ्या त्यांच्या वेबसाईटला आता हे जे डिजिटल टेक्नॉलॉजीबद्दल सर बोलतात, AI बद्दल बोलतोय आपण, ड्रायव्हरलेस कार ही जी आता आपण कल्पना करतो आहे त्याच्यामध्ये रोजगार, ग्रीन जॉब मधले रोजगार, याच्याबद्दल ITU, युनायटेड नेशन आता बोलत आहे. आणि तुम्हाला कल्पना आहे की आपला लाडका जो आहे एक्सचा मालक, तो कोण? एलॉन मस्क. त्याचे 100 सॅटेलाइट आता अवकाशात सोडले त्याने. तो सॅटेलाइटचा पण मालक आहे, लक्षात घ्या. तो फक्त एक्सचा मालक नाही, ट्विटरचा मालक नाही. तुम्ही त्याची वेबसाईट प्रॉपर बघा. तो असं म्हणतो की डायरेक्ट टू होम, जसं टीव्हीला कनेक्ट आहे आपला DTH, तसं डायरेक्ट टू आपल्या मोबाईल, डायरेक्ट टू सेल. तुम्ही जंगलात कुठेही जा, तुम्ही प्रवासात जा, तुम्ही ढिगारी खाली अडकला, बिल्डिंग कोसळली, काही जरी झालं, सिग्नल मिळेल. 100 सॅटेलाइट त्याचे आता लोअर ऑर्बिटला आहे, जिथं आपल्याला 160 किलोमीटर लोअर ऑर्बिटला सगळे आपले सॅटेलाइट्स मोबाईलचे लॉन्च केलेले आहेत. आणि आता टाटासाठी स्पेशली आपल्या इस्रोने पण लॉन्च केलेलं आहे. तर तुम्ही कल्पना करा की डिजिटलायझेशन इतकं झपाट्याने इनोव्हेटिव्ह पद्धतीने गेलेलं आहे की आपण नुसतं वेबसाईट ओपन केली तर आपल्याला बॉट्स ज्याला आपण म्हणतो की लगेच तुम्हाला काय पाहिजे, इथलं हॉटेल हे चांगलं आहे, सेन्सर आहे, काय तुम्ही मीडियामध्ये प्रचंड क्रांती झाली. आणि कॉन्टेंटवर आता न्यूयॉर्क टाइम्स विचार करतंय, जगातली अनेक वृत्तपत्र म्हणतात की आमचं तुम्ही मॅटर घेऊन AI वर द्यायचं नाही, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कुणी AI ला जायचं, तुम्ही जर ओपन केलं मेल तुमचा आणि AI वर तुम्ही गेला, टाईप केला, मला हा सिलेबस द्या, तर ते 4 मिनिटमध्ये तुम्हाला सिलेबस तयार करून देणार. पण त्या सिलेबसमध्ये बारकाईने जर विचार केला तुम्ही, नाही मला हा मुद्दा अधिक एलॉबरेट पाहिजे, मला रिडिंग लिस्ट पाहिजे, मला रेफरन्सेस पाहिजे, तर थोडंफार तुम्हाला देतील. त्याच्यावर पण आता न्यूयॉर्क टाइम्स आणि जगातली वृत्तपत्र म्हणतात की आमचं तुम्ही कशासाठी घेताय कंटेंट, आम्हाला पे करा. आणि टोटल रेव्हेन्यू मॉडेल डिजिटल मीडियाचं पण आता बदलत चाललेलं आहे. आता ते बंडलमध्ये बोलतायत. बंडल म्हणजे काय की तुम्हाला ऑफर करून आम्ही हे 10 प्लॅटफॉर्म्स वापरा. त्यांचं मीडियाचे स्वतःचे रेव्हेन्यू मॉडेल्स डेव्हलप करतायत. समाजापुढे डिजिटलची वेगळी चॅलेंजेस आहेत आपल्याला. अजूनही 50% ग्लोबली आपण कनेक्ट नाही. याच्यामध्ये इंटरनेट वापरणाऱ्या महिलांचं प्रमाण तर फारच कमी आहे. ITUच्या आकडेवारीमध्ये ते 12%-13% सांगतायत. आम्ही असं म्हणतो की डिजिटल सक्षमीकरण झालं पाहिजे महिलांचं, आम्हाला रोजगार मिळाला पाहिजे आणि आम्हाला आमचं मार्केटिंग करता आलं पाहिजे. आम्हाला मोबाईल कसा वापरावा ते सांगा. पण टाटाचे इंटरनेट सारखी महिला एम्पॉवरमेंटसाठी मोठा प्रोजेक्ट चालला गुगल युनिव्हर्सिटी बरोबर, की महिलांना मोबाईल ऑपरेट कसा करावा. इतक्या सुंदर सुंदर ऍड आहेत की तरुण मुलगी निघालेली आहे आणि आई सांगते की मला जरा सांग ना त्याच्यामध्ये काय करायचं. ती म्हणते काय सारखं काय शिकवायचं तुला. आणि सगळ्या ऍड्स तुम्ही जर बारकाईने बघितल्या डिजिटल वापराच्या महिला सक्षमीकरणाच्या, एक ऍड्स आहेत. तिलाच ते खजील होते, तिला कसं तरी वाटतं, ती परत येते, मम्मी ती शिकवते तुला कसं तुला हे वापरायचं आहे. व्हॉट्सअप ग्रुप सगळ्यात पॉप्युलर काय असेल तुमच्या माहितीसाठी, डिजिटलचं जे रँकिंग आहे, तुम्हाला मी हे सगळं रॉयटरचा रिपोर्ट सांगते आहे, त्याच्यामध्ये युट्यूब नंबर 1 ला आहे, व्हॉट्सअप नंबर 2 ला आहे, गेलं फेसबुक खाली. फेसबुक आमच्यासारख्या लोकांचं राहिलं, काका आणि काकींचं, काकूंचं, अंकल पिढी जी आहे ना आपली. माझा मुलगा तर म्हणायचं ते आउटडेटेड वापरते फेसबुक. पण अजून एक फेसबुक आमच्या नाटक आहे आमच्या वयोगटातलं, ते गेलं आता.
सगळ्या न्यूज मीडिया ऑडिओ व्हिडिओकडे जाणार आहे. त्यांना आता सगळ्या न्यूज डिक्लाईन झाल्या, न्यूज प्रिंट कमी झाल्या, हे सगळे न्यू ट्रेंड्स आपण बघतोय. त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी ग्लोबली, त्याच्यामध्ये डिजिटल डिवाइड, हे सगळे अनेक इश्यू आहेत. सर्वसमावेशक धोरण असणार का, कोणापर्यंत हे माध्यमं पोहोचणार, कोणते नवीन माध्यमांचे धोके असतात, त्याचं कोणा सर म्हणाल तसं त्याचे आचारसंहिता काय, कोणी कोणाचे कॉपी करतात त्याचं काय, याच्यावरच आता मागणी सुरू झाली त्यांची की तुम्ही आमचं कंटेंट नाही वापरायचं. याला तुम्ही कृपया करून याला रजिस्टर करा. इतकं सोपं आहे ना. गुगल ट्रान्सलेटर हे यायचंच रूप आहे ना. तुम्ही जर मराठी कुठल्या भाषेत ट्रान्सलेट करू शकतो, पटकन आपण बघू शकतो. आता भाषा बॅरियर्सच राहिला नाही आपल्यासाठी. कदाचित आता मी तर म्हणेन की आपण बोलतो तर सर इंग्रजीत बोलत होते, कदाचित पुढच्या भविष्यामध्ये 10-20 वर्षामध्ये असे ट्रान्सलेटरचे भूत लागते आणि आपण ऐकू आपल्या भाषेमध्ये, ज्या भाषेत आपल्याला ऐकायचं, राष्ट्रभाषेमध्ये. म्हणून तुम्ही फक्त युनायटेड नेशनमध्ये राष्ट्राध्यक्ष आपल्या ह्याच्यात भाषण करतात आणि तिथे ट्रान्सलेटर बसलेले असतात. सेकंदाला तुम्हाला आता ते काही अडथळे राहिले नाही. डिजिटल मीडिया त्याचे चॅलेंजेस वृत्तपत्रामध्ये जसे आहेत तसेच ते याच्यामध्ये लायब्ररी सायन्समध्ये काय शोधगंगा आहे, पाहिजे त्या वेबसाईट्स, पाहिजे तो रेफरन्सेस. आता तुम्ही म्हणू शकत नाही, आमचे विद्यार्थी तो 2 मिनिटात करेक्ट करतात. एखादं नाव जर तुम्ही सांगितलं, फादर ऑफ सॅटेलाइट कम्युनिकेशन आर्थर सी क्लार्क, तो लगेच बघणार तो ब्रिटिश आहे का अमेरिकन आहे. आणि मॅडम बरोबर सांगता येत नाही, इतका क्लास स्मार्ट झालेला आहे. तसंच रिसर्चरकडून अपेक्षा आहे की तुम्हाला 2019-20 बद्दल नाही डेटा द्यायचा, 2024 तुमचं रिसर्च जर 25ला संपत असेल तर 25चं जग काय, या महिन्याचं काय, आत्ता काय चाललेले अपडेट्स इतक्या फास्ट. आणि सगळ्यात मोठ्या डिजिटल मीडियाच्या पुढे जे चॅलेंजेस आहेत ते म्हणजे पॉलिटिकल इंटरफेरन्स, पॉलिटिकल प्रेशर्स. आता अवॉइडनेस, स्वित्झर्लंडचं तुम्ही बातमी वाचली की लोक म्हणतात तुमच्या बातम्याच नको आता आम्हाला, नकोच. अवॉइडनेस ऑफ द डिजिटल प्लॅटफॉर्म, वेगळे चॅलेंजेस मीडियाचे आहेत, त्याचं सर्व्हायवल किट, त्याचे मॉडेल्स आणि समाजावर झालेला परिणाम, अशा व्यापक विषयावर बोडाकर सरांनी छान असा 2 दिवसाचा राष्ट्रीय सेमिनार. आम्ही पण कंटाळलो होतो, किती ऑनलाईन जायचं, धड चेहरे दिसत नाहीत, आवाज ऐकू येत नाही. आम्ही तर पहिली मीटिंग मला आठवते बोडाकर सर, ती जर रेकॉर्ड झाली असती शिवाजी विद्यापीठाची मजा आली असती. कुलगुरू आणि सगळे फॅकल्टी ते पहिल्यांदा ॲड्रेस करतो ते आम्हाला काही समजत नव्हतं कसं कनेक्ट व्हायचं. प्रत्येक प्राध्यापक म्हणायचं, सर ॲम आय ऑडिओबल, सर ॲम आय व्हिजिबल, ते 2च वाक्य पाठवते आम्हाला. आम्ही दिसतो तर आम्ही ऐकतो आणि गदा म्हणून आम्ही गोंधळ आणि गोंगाट. तुम्हाला सांगते ही मीटिंग जर रेकॉर्ड झाली असते ते हिस्टॉरिकल झाली असती. आता एवढे सरावलेले आहेत आणि अजूनही करतात बरेच जण, वेगवेगळे घरातले फोटो, ते ज्या पद्धतीनं मग त्याचे एटिकेट्स, मॅनर्स. घरात असल्या म्हणून काय झालं तर नीट आवरून बसा वगैरे सूचना. आणि आमचे रजिस्ट्रार म्हणायचे, ज्यांना टॅबलेट्स गोळ्या घ्यायच्या त्यांनी पटकन घ्या, नंतर आपली मीटिंग 2 तास चालणार आहे. तुम्ही घरात आहात ना, औषधं घ्या. फार मजेशीर एटिकेट्स अँड मॅनर्स हे सगळे डेव्हलप झाले. पहिली मीटिंग मी विसरूच शकत नाही, इतकं हसू आलं आम्हाला त्यानंतर. मीच हसते त्याच्यावर की आपण कसं ना, आपण दिसतो कसं, आपला आवाज नीट ऐकू येतो का, वैष्णव काय वाटलं असेल, फॅकल्टीला काय